प्लीज संतोषदा पेनल्टी दिली जाईल टीमचा कुठल्या असेल तर थोडं सहकार्य करा, असेल नियम असेल प्लीज बघा. चला वनडे टीम आपला टेस्टमॅन पडवा प्लीज दीपक दादा. ओके ठीक आहे, वनडे टीमचा टेस्टमॅन आला जातोय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पाहतोय आपण मोरणा एक्सप्रेस वर्णेवाडी गावचा सितारा विशाल वरंडे पाहतोय, एक आयकॉन खेळाडू. तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगची जोडी पाहतोय, एका साईडला टीम पाहतोय दीक्षी, एका साईडला रोहित तर दुसऱ्या साईडला निलेश. बाहेर टीमला पाहतोय नो डाऊट टॉस जिंकला वर्णेवाडी टीमने घेतलाय तो म्हणजे गोलंदाज मॅचला करू सुरुवात. सेकंडला फलंदाज रोहित, पंचाचा होते ग्रीन सिग्नल. ओहो हो 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 काय एक पाहू शकता तिथे बॅटिंग करत असलेल्या फलंदाजाला माहित असेल आपल्याला एवढा लांबून एवढा वेग दिसतोय. बॅटिंग करत असताना फलंदाजाला वाटत असेल हा वेग आहे की आगीचा गोळा फेकला जातो विशाल करून. का मला नाव दिलं. वेलकम बकासूर टीम आमरक सुरेश वेलकम दादा. पहिला सेंडी होतो डॉट. हो यावेळी हलक्यात नाही मला थांबायचं चुकी 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 चुकीचा कॉल. असा चुका करून चालणार नाहीत मित्रांनो. शांत थोडं शांत क्रिकेट खेळावं लागेल. धक्का क्रमांक लागतो एक, रनआउटच्या सुरुवात निलेशला परतावं लागेल. दुसऱ्या चेंडूवरती येतो विकेट. सेकंडला फलंदाज पाहतो रोहितला. मैदानाच्या आतमध्ये चाललाय संदीप. सेकंडला फलंदाज रोहित. रोहितची क्षमता आहे षटका चौकार मारण्याची देखील. समोर देखील तेवढाच बलाढ्य संघ पाहतोय. विशाल वरंडे सारखा एक गोलंदाज त्याच्यावरती अटॅक करणं थोडंसं अवघड असेल, पण आपल्या मनगटावरती विश्वास ठेवा. कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. करावं लागेल. 2 चेंडू डॉट आलेत. दोन चेंडू बॅक टू बॅक डॉट आले. स्टॅगिंगला फलंदाज रोहितला पाहतोय. हो यावेळी पिका बाउन्सर नाकाला फुंकारणे. चांगला बाउन्सर पाहतो विशाल करून. पहिले 2 चेंडू चांगले हाताळेत, त्याच्यानंतर बाउन्सर टाकला जातो. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आलेत. वेगाचा बादशाह कुसरू 3 चेंडू डॉट होता. चांगली गोलंदाजी पाहतोय. हो यावेळी ऑन साईडला फटका घेऊन गेला, फटका बसला जातोय. कॅचचा कॉल, कॅच होते थोडीशी जमिनीला दान. विशाल वरंडे देखील थोडासा होतोय नाराज. विशाला देखील माहित आहे रोहितची विकेट किती महत्वाची होती. कॅच होते थोडीशी जमिनीला दान, तोपर्यंत पूर्ण केला जातो 2 धावा. कारण रोहित देखील असा खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू मानला जातो बाई संघाचा. हार्डर फलंदाज, अंगामधली ताकद दाखवू शकतो असा एक फलंदाज पाहतो रोहित. संघाचा अकाउंट ओपन झाले 2 धावेने. 4 चेंडू 2 धावा, 2 to go. सेकंडला फलंदाज रोहित, गोल टाकतो गोलंदाज. राईट ऑन द विकेट विशाल. हो स्टेट ऑन द ग्राउंड खेळून काढला. क्षेत्र सजवलाय पाहू शकता मित्रांनो. क्रिकेट काय आहे ना ते पाहू शकता. विसरण्याची ताकद पाहू शकता. त्यानं फिल्डर कुठं सजवला गेला, कारण फिल्डरला त्यानं एकाला लॉंग ऑफला सजवलं तर एकाला लॉंग ऑनला सजवलं. हे महत्वाचं सिच्युएशन असतं, कारण आपल्या टीमचं एस्टिमेशन का सजवायचं असतं मित्रांनो. खरंच खूप इम्पॉर्टंट असतं. आता विसरल्यामुळे थोडंसं एस्टिमेशन हलवताना पाहतोय. 163 पाहतोय. टीमातला डीप मिड विकेटला सजवला होता. 163 लॉंग ऑनला पाहतोय. 1 to go. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. ओव्हर क्रमांक 1 मधील धावा झालेत 3. महत्वाचा एक चेंडू. यावेळी नाही, यावेळी त्यांचं आपल्याकडे वळतात आणि थोडंसं सांगतात यस सिटीजन चांगला जास्त बाउन्सर होता. व्हाईट बॉल, व्हाईट आणि 1 घोषित केला जातो. यस पंच देतात व्हाईट. विशाल क्रमांकाचा शेवटचा चेंडू होते ते थोडासा एक व्हाईट चेंडू. आज एक चेंडू हाताळावा लागेल. धावा झाले 3. धावा झालेत 4. 4 धावा झाले. चेंडू झाले 5. 1 to go. शेवटचा एक चेंडू. हो यावेळी वेगाने टाकला होता. डोळ्याची पापणी पडपडते की पडपडते. चेंडू निघून जातोय यशस्वी नितीन वरंडेच्या हातामध्ये आणि पहिल्या षटकाची होते समाप्ती.
टाटा बाय बायचा इशारा आणि पहिल्या षटकामध्ये धावा येतात फक्त सिंगल 3 आणि विकेट पडली जाते. वेगाचा बादशाह मोरणा एक्सप्रेस म्हणून ज्याला नाव दिलं विशाल वरंडे, का नावातच दम, विशाल वरंडे का म्हटलं जातं, काय गोलंदाजी टाकली, फक्त सिंगल 3 धावा. पावसाच्या षटकामध्ये 3 धावा देणं म्हणजे खूप अवघड असतं मित्रांनो. 4 झालेत महत्वाच्या 4 धावा. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिली इनिंग पाहतो आपण. याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो आंबेकर संघासोबत फाईट करेल. त्याच्यानंतर एक मॅच होईल बक्षीसपात्रासाठी. त्याच्यानंतर आयोजन कमिटी खेळेल. एक चांगली स्पर्धा पाहतोय. मैत्रीपूर्वक स्पर्धा मैत्री चषक 2026 ची दमदार स्पर्धा. पर्व पहिला असेल पण दमदार असेल. एकच फाईट. वातावरण टाईट करून टाकलं या रॉयल स्ट्रायकर टीम मानपूर संघानं. आज आपल्या नावाचा बोलबाला करून टाकला रॉयल स्ट्रायकर टीमचं पाहतोय आपण. एक चांगलं आयोजन. नक्कीच चमचंद ट्रॉफी देखील पाहतो. जो संघ ही ट्रॉफी जिंकेल ना खरंच कौतुक करेल. एवढी चांगली ट्रॉफी आज आमच्या गावी जाणार. खरंच चांगल्या ट्रॉफी पाहतोय. हो यावेळी टिपलचा फटका फसला. रोहितचा कॅचचा कॉल आणि कॅच पहिल्या आटेत नाही तर दुसऱ्या आटेमध्ये पकडली जाते. सुमित वरंडे इथे फुल टॉस होता. समाचार घ्यायचा होता. समाचार घेता आला नाही आणि विकेटचं पतन. फलंदाज हार्ड फलंदाज रोहित बॅक टू द डगआउट. नक्कीच फुलटॉस होता. बॅट थोडीशी हातावरील फिरली गेली आणि फटका फसला आणि रोहितला देखील फसवलं जात. पहिला चेंडू विनायकसाठी विकेट येते. धक्का क्रमांक 2 लागतोय. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवला अर्थातच रोहितच्या रूपात. बॅटिंग 30+ करावे लागतील. धावा समोर देखील बॅटिंग लाईनअप चांगली असेल. विशाल असेल, नितीन असेल, दीपक असेल, राज असेल. बॅटिंग ऑर्डर चांगली असेल समोरच्या टीम मध्ये. बॅटिंग ठोकावी लागेल. 30+ धावा कराव्या लागतील. तर सेकंडला फलंदाज आपण पाहतोय विजयला. पहिल्या चेंडूचे विकेट आले. सेकंडला फलंदाज विजय. हो ब्लॉकर कोठून काढायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येत आहेत. बॅटिंग करावी लागेल. मनगटातली ताकद दाखवावी लागेल. आज आम्ही 11 खेळाडू काय खेळतो मैदानामध्ये. आमच्या आईच्या नावासाठी, आमच्या देवाच्या नावासाठी ग्रामीण क्रिकेट काय एवढ्या वरच्या लेवलला गेले ते दाखवलं जातंय. ISPL सारखी एवढी मोठी टुर्नामेंट भरवली गेली. हो यावेळी थोडंसं फंबल होताना पाहतो गोलंदाज विनायकला. पहिले 2 चेंडू डॉट आलेत. खरंच मेहनत खूप घेतली आज संतोष मोहिते साहेबांनी. खरंच मेहनत खूप घेतली. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस केला दादानी आणि ही स्पर्धा भरवली जाते. फटका दोन साईडला घेऊन गेला चांगला. एक चोटी धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न थोडंसं शतोषण फंबल होतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावीने धावफलक थोडंसं पुढे ढकले जाऊन पोहोचेल 6 धावा. चेंडू झाले 3. फुलटॉस होता ऑन साईडला. दिशेतील समाचार घेता आले. तिथे राज असेल. चांगले शतोषण पाहतो. एकदा वेगाने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. फेकी थोडीशी चांगली राहत नाही. फेकी थोडीशी चांगली करावी लागेल. ताकदीने फेकी करावी लागेल. वेगाने फेकी करावी लागेल. एक सिंगल धाव. चेंडू झाले 4. 2 to go. महत्वाचे 2 चेंडू. धावा झाले फक्त सिंगल 7. षटका चौकार मारावे लागेल. आज बाहेर संघाला जर बॅटिंग करायची असेल ना थोडंसं आपला बॅटिंग परफॉर्मन्स दाखवावा लागेल. महत्वाचे 2 चेंडू. विनायकची गोलंदाजी. कमबॅक केला. विनायकने फक्त 3 धावा दिल्यात. महत्वाचे 2 चेंडू. हो या वेळेला ऑफ साईडला खेळायचा होता. थोडासा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. थोडासा प्रेशर पाहतोय गोलंदाजावरती नाहीतर फलंदाजावरती. फलंदाज विजयला पाहतोय. बॅटिंग करावी लागेल. षटकार कुठेतरी मारावे लागतील कारण समोर एक हार्ड फलंदाज विशाल देखील असेल. 1 to go शेवटचा चेंडू. फुल टॉस त्याला करून घेतला. थोडासा ब्लॉकर चेंडू. एकदा वेगाने पूर्ण केला. दुसरा प्रयत्न. दुसरा कॉल. ओहो डाय पाहू शकता. पंचले आपले नाकारले. पाहू शकता ग्रामीण क्रिकेट गावासाठी क्रिकेट काय खेळत असताना आज आपल्या गावासाठी किती धडपड चालली. आज आपल्या गावासाठी किती काही केलं जातं मित्रांनो. खरंच यार कौतुक करावं लागेल ग्रामीण क्रिकेटसाठी कारण आज आपण 11 खेळाडू गावासाठी. मित्रांनो बघायचं दुखापत झालं असेल तर पाणी द्यायचं मित्रा. प्लीज बाहेर संघ बघायचं मित्रांनो. दुखापत पाणी द्यायचं मित्रांनो. थोडंसं काळजी घ्यायची मित्रांनो. आपल्या स्वतःचं घरदार जपून क्रिकेट खेळायचं कारण फक्त क्रिकेट खेळून चालणार नाही. घरदार देखील जपावं लागेल. घरदार जपत क्रिकेट खेळावं लागेल कारण क्रिकेट आम्हाला आवडतं पण क्रिकेट सोबत आपल्याला घरदार देखील सांभाळावं लागतो. 2 षटकांची होते समोर ती धावफलक जाऊन पोहोचते. 9 धावा.
ओके ओके नक्कीच लीगची पण आपण केली जाईल. खरंच एक मोठी लीग मोरणा क्रिकेट असोसिएशनची पहिलीच लीग असेल अर्थातच मोरणा प्रीमियर लीग खरंच फेब्रुवारीमध्ये भरवली जाईल. आपल्याकडे कमिटी पोहोचवली जाते. मोरणा प्रीमियर लीग थोड्याच दिवसामध्ये तुमच्याकडे फॉर्म पाठवले जातील. सर्वांना सर्व काही दिलं जाईल. थोड्याच दिवसामध्ये आपण मोरणा प्रीमियर लीगचं आयोजन देखील केलं फेब्रुवारी महिन्यामध्ये. खरंच मोठी लीग कौतुक आणि बाब असेल. सर्वांना एकच खंता लागले कधी येते मोरणा प्रीमियर लीग MPL 2026 पर्व पहिलं. खरंच ह्या लीगची सर्वांना अस्वस्थता लागले. खरंच महत्वाची लीग असेल ती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये दीपकला पाहतो. हो हो यावेळी बॅटची काढा. त्याच्यानंतर सिंगल एक धाव. एका धावेने मन जिंकता येणार नाही. एका धावेने डोंगर उभा करता येणार नाही. आपल्या गाडीला थोडासा स्टार्टर द्यावा लागेल. आपली गाडी थोडीशी रुलावरती आणावी लागेल. नक्कीच आपण पाहतो विशाल वरंडे सोबत त्याच्या पाठोपाठ पावलावरती पाय ठेवून जो गोलंदाजी करतो रफ्तार का किंग दीपकला पाहतो आपण. त्याची गोलंदाजी देखील तेवढीच वेगाने असते. तोच दीपक पाहतो ओव्हर क्रमांक 3 मध्ये. नक्कीच आंबेगाव प्रीमियर लीग देखील आता थोड्या दिवसात तुमच्यावर घेतली जाईल. ओहो पाहिलं ओळखलं. फलंदाजाच्या पायामध्ये बर्डा ठोकल्या. वेगाचा उल्लेख केला आणि वेगाने चेंडू हाताळला. या सिटीचं डॉट बॉल. काय गोलंदाजी करतो वेगाने पूर्णपणे फलंदाजांना चाकात सीक करून सोडलंय. अप्रतिम गोलंदाजी पाहतोय. नक्कीच आपण पाहतो म्हणा क्रिकेटचे सदस्य खरंच दादा एक उंबारणे गावचे चांगले व्यक्तिमत्व अंकुश दादा सायके साहेब दादा वेलकम. यायचं दादा व्यासपीठावरती. दादा प्लीज व्यासपीठावरती तुमचं बसून यायचं आहे. अंकुश दादा सायके साहेब प्लीज व्यासपीठावरती या दादा. नक्कीच पाठीचा कणा त्यांचं ते सहकार्य राहिलं या टुर्नामेंटसाठी. खरंच दादा थँक्यू सो मच. मनाचा अंतकरणापासून धन्यवाद. अंकुश दादा यायचं व्यासपीठावरती कुठे असेल तर दादा व्यासपीठ आपल्या लोकांसाठी असतं. नक्कीच वेलकम दादा. चेंडूचा खेळ झालाय 3. हो यावेळी फटका फसलाय. चेंडूवाली विशाल असेल. विशाल चुका करत नाही आणि चौथ्या चेंडूवरती येते विकेट. फलंदाज पाहतो बॅक टू द डग आउट. टू गो. महत्वाचे 2 चेंडू बाकी असतील. कॅप्टन आहे ना नाव काय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतो अक्षय शेनला 2 चेंडूचा खेळ बाकी. जर 2 चेंडू 2 षटकार बांधले तर तुम्हाला पैशाचा आतिषबाजी केली जाईल. आता स्पॉन्सर पाहतो आपण. सनीदादा भोत्रे असतील. विकासदादा शत्रुदादा असतील. किशोरदादा गालवे असतील. तर 2 ला 2 षटकार मारले ना तर आपल्याला कॅश दिली जाईल. महत्वाचे 2 चेंडू 2 ला 2 षटकार मारावे लागतील. रविदादा वरंडे 111 रुपये दिले जातील. 2 ला 2 षटकार ठोकले तर पैशाची आतिषबाजी कॅप्टन कुल बॅटिंग करावी लागेल अक्षयला. महत्वाचे 2 चेंडू. ओहो पहिला चेंडू बॅट स्विंग केली जाते आणि चेंडू निघून जातो विशाल वरंडेच्या हातामध्ये. या सिटीज डॉट बॉल. डॉट चेंडूची सांगता पूर्ण मॅच मध्ये हवा काढून टाकले. धावफलक थांबवलं जाते. नक्कीच अंकुश दादा यायचे प्लीज. अंकुश दादा चाळके साहेब एक दासी व्यक्तिमत्व आधारस्तंभ पाठीचा कणा. वेलकम दादा व्यासपीठावरती यायचं अंकुश दादा चाळके साहेब. शेवटच्या चेंडूवरती देखील येते विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट्स. फलंदाज बाद होते आणि गोलंदाजाला पाहतो तेवढं कौतुक कमी करावं असं. ओव्हर क्रमांक 3चा होते समाप्ती आणि धावफलक जाऊन पोहोचलोय 11च्या घरात. आता समीकरण असेल 18 चेंडू 12 धावांचं. नक्कीच अक्षय शेंडेला पाहतो खूप नाराज असेल नराशा असेल. पहिली कॅच सोडली. एक चान्स दिला षटकार मारण्याचा पैसे कमावण्याचा. तो देखील चान्स गमावला आणि बॅक टू बॅक 2 विकेट्स येताना पाहायला मिळतो. बस आता समीकरण असेल 12 चेंडू 18 चेंडू 12 धावांचं. चला प्लीज अंकुश दादा सारखे सगळं यायचा आधारस्तंभ. नक्कीच वेलकम दादा. सहर्ष स्वागत. उंबारणी गावची शान बाण पाहतोय. वेलकम दादा. आमचे खरंच पाठीचा कणा दादांचा आमचा खरंच मनाच्या आंदोलन धन्यवाद दादा. अंकुश दादा सारखे साहेब वेलकम. नक्कीच संजय दादा पवार साहेब तुमचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम दादा. मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. थँक्यू सो मच संजय दादा पवार साहेब. व्यासपीठावरती यायचंय. नक्कीच आपल्या आशेमध्ये गुरेगर टीम नवीन असेल त्यांचा प्रेक्षणीय सामना केला. ती टीम देखील उपलब्ध पाहतो आपण. त्या टीमचा सामना प्रेक्षणीय असेल राहुल शेखर मानकर संघासोबत. 18 चेंडू 12चं समीकरण. वेलकम दादा. अंकुश दादा सहर्ष स्वागत. त्यांच्यासोबत संपूर्ण मित्र परिवार वेलकम. सर्व टीम्स गुरेगर संघ आज प्रेक्षणीय सामन्यासाठी असेल. युवा संघ पाहतो गुरेगर संघ. तुकाराम दादा पवार खरंच दादा साहेब बसून घ्यायच्या व्यासपीठावरती. सर्व टीम गुरुवार संघ सर्वांनी बसून घ्यायचं दादा.
नक्कीच संजय दादा शिंदे साहेब कुठे असेल तुम्ही देखील व्यासपीठावरती या. संजय दादा शिंदे साहेब दादा प्लीज व्यासपीठावरती यायचं. संजय दादा नक्कीच आपण मान्यवरांचा सत्कार करूया. नक्कीच नक्कीच कमिटीचे प्रमुख सल्लागार म्हणून ज्यांची ओळख झाली अर्थातच उंबारणे गावचे अंकुशदादा चाळके साहेबांचा इथं करूया मान सन्मान, मायेची शान आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन करूया दादांचा सत्कार. अंकुशदादा चाळके साहेब यायचं प्लीज. बबन दादा प्लीज कॅमेरा थोडासा फोकस करा. कॅमेरामॅन थोडासा इकडे व्यासपीठावरती फोकस करायचा आहे. कॅमेरा चालू ठेवायचा आहे. प्लीज प्लीज बबन दादा प्लीज या व्यासपीठावरती करूया काही मान सन्मान. थोडस अर्थातच आधारस्तंभ पाठीचा कणा एक चांगलं व्यक्तिमत्व असं व्यक्तिमत्व उंबारणे गावचे पाहतो आपण. अंकुशदादा चाळके साहेब असतील त्यांचं इथे करूया मान सन्मान, मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ करून देऊया दादांचा सत्कार. खरंच कौतुक आणि बाब असेल. थँक्यू सो मच. संजय तुमच्या हस्ते नक्कीच यायचं. नरेश दादा तुमच्या हस्ते केला जाईल. मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांचा सत्कार. प्लीज फोटोशूट करायचा आहे. युट्यूबला देखील दाखवलं होतं संदीप. युट्यूबला देखील फोकस करा. नक्कीच थँक्यू सो मच अंकुशदादा चाळके. खरंच मनाच्या अंतरापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. नक्कीच संजय शिंदे यांचा देखील इथे करूया मान सन्मान. नरेश दादा प्लीज तुमच्या हस्ते केला दादांचा मान सन्मान, मायेची शाल संजय शिंदे यांचा करूया इथं मायेची शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ सत्कार करूया. खरंच थँक्यू सो मच. या स्पर्धेसाठी तुम्ही उपस्थित राहिला मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. प्लीज फोटोशूट करा मित्रांनो. राहू शकत टीम तुम्ही थोडं शांत संध्याकाळी तुम्ही शांत नसाल तर आता शांत न करा, थोडे फोटो काढा. खरंच थँक्यू सो मच. मनाच्या अंतरापासून धन्यवाद दादा. व्यासपीठावरती तुम्ही आला 4 चांद लागले. मनाच्या अंतरापासून धन्यवाद. नक्कीच तुकाराम दादा पवार तुमच्या देखील इथे केला जाईल मान सन्मान. रोशन यायचं तुमच्या हस्ते केला जाईल. मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांचा सत्कार केला जाईल. खरंच टाळ्या होत्या मित्रांनो, टाळ्या देखील होत्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत त्यांच्यासाठी देखील एकदा. खरंच मान्यवर आले आपल्या स्टेजला 4 चांद लागले. खरंच थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. काय होतं या पहिला चेंडू फटका बसला. काय होतंय जर धावसंख्या 25+ झाल्या असताना मॅच बनली असती. सँडीने पकडली झेल आणि फलंदाज विशाल वरंडेचा केलाय खेळ समाप्त. पहिल्या चेंडूवरती धक्का क्रमांक 1 डकच्या स्वरूपात विशाल वरंडे बॅक टू द डगआउट. जर धावा 25+ झाल्या असताना तुझा संघ थोडासा झाला असता. 12ला विन असेल. 18 चेंडू 12चं समीकरण. पहिल्या चेंडूची विकेट. काय होतंय थोडा कव्हरला हलवायचा होता. विशालला थोडीशी बॅट हलकी टाकली आणि फटका फसला. पहिल्या चेंडूवरती होती विकेट. नक्कीच आंबेकर टीम तुम्ही देखील रेडी असेल. लगेच कुठेही जाऊ नका. संपूर्ण टीम तुमची मॅच नेक्स्ट असेल मित्रांनो. कुठे जाऊ नका. वेलकम निलेश यायचा. निलेश तू देखील स्टेजवरती. खरंच आमरक संघ पाहतो. नेक्स्ट संघचा रनर संघ पाहतो. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती आली विकेट. सेकंडला फलंदाज कॅप्टन कूल नितीन वरंडेला पाहतो. मैदानाच्या आतमध्ये छोटा पॅकेट. एक लेजेंड खेळाडू नितीन वरंडे. सेकंडला गोलंदाज रोहित. यावेळी फटका फसला होता. बॅटची टिकी एज आणि त्याच्यानंतर ही सिंगल. 1 धाव. एका धावेने धाव फलक पुढे ढकलतोय. जाऊन पोहोचतोय 1च्या घरात. 2 चेंडू 1 धावा. महत्वाची मॅच जो संघ यांच्यासोबत जिंकेल. वेलकम श्रीकांत तुझे देखील सहर्ष स्वागत. 2 चेंडू 1 धाव. महत्वाची मॅच पाहतोय. चेंडू फटका राहतो. जर गॅदर करून जर फेकी केली असतेला तर राजला परतावं लागलं असतं. थोडस फंबल झाला आणि त्याच्यानंतर सिंगल. 1 चिक्की धाव. 3 चेंडू धाव प्लस जाऊ पोहोचले 2च्या घरात. सेकंडला फलंदाज आता पहिला जाईल सुमितला पाहतो. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल. एक चांगली स्पर्धा. क्वालिटी क्रिकेट ब्रँड क्रिकेट काय असताना या स्पर्धेतून दाखवलं जाते. 2 चेंडू 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाले 2. नक्कीच युवा खेळाडू पाहतो. पण सुमितला सेकंडला खेळाडू बनवले जातात टीम वंडेवाडी संघाकडून. युवा खेळाडूंना चान्स दिला जातोय. मैदानाच्या आतमध्ये चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा झाले 2. रोहित गोविंद ट्रॅकवरती. या ऑन साईडला फक्त दिशा द्यायची होती. बॅटची कडा. त्याच्यानंतर सिंगल 1 धाव. एका धावेने थोडंसं मॅचच्या दिशेने जावं लागेल. चेंडू झाले 4 आणि धावा झाले फक्त आणि फक्त 3. 4 चेंडू 3 धावा. 2 to go.
महत्वाचे 2 चेंडू. जर विशाल वरंडे असता तर अजून 4 चेंडूमध्ये मॅच फिनिश झाली असते. विशाल वरंडेची विकेट आली त्याच्यानंतर मॅच थोडीशी थांबली जाते. आयोजनाचा वेळ वाचवला असता विशाल वरंडेने, पण मॅचचा फटका बसला आणि विशाल वरंडेने लगाव 4 असता दाखवला. ओहो, यावेळी फक्त बॅट स्विंग केली जाते, मान खाली घातली, त्याच्यानंतर चेंडू येतो या सिटीचा डॉट बॉल. हा देखील वेगाचा बादशाह, नवा वेगाचा बादशाह पाहतो, नवा खेळाडू पाहतो आपण रोहितला. खरंच कौतुक करावं लागेल रोहितचं देखील. रोहित देखील कमी नाही, बॅटिंग करतो, गोलंदाज देखील चांगली करतो. विशाल वरंडेची विकेट, त्याच्यानंतर 4 चेंडू चांगले हाताळत. 5 चेंडू, धावा झाले 3. हो, या ऑन साईडला फटका खेळून काढल्या क्षेत्राच्या असेल, चांगले क्षेत्र पाहतोय आपण. विजयकडून फेकी करेपर्यंत तब्बल 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत आणि पहिल्या षटकाची होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा आणि पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या जात आहेत. 5 झाले, नक्कीच पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या जात आहेत 5. 6 चेंडू 5 झालेत. आता समीकरण असेल 12 चेंडूचं. 12 चेंडू 7चं समीकरण. एक मोठा फटका मॅच बनू शकते. करावी लागेल. चला विजय थोडं स्पीडअप करा मित्र. विजय दादा थोडं स्पीडअप करा प्लीज. गोलंदाज थोडं स्पीडअप करा. बाई संघ दादा 7 चेंडूचं समीकरण असेल. बॅटिंग करावी लागेल. महत्वाची मॅच. नेक्स्ट मॅच आपण देखील बघत राहील. पहिली मॅच पाहू. अमृत संघ इन ऍक्शन पाहायला मिळेल आपल्याला. त्याच्यासोबत फाईट करेल आता उंबरवाडी संघ. उंबरने संघ. 12 चेंडू 7चं समीकरण. साकेला फलंदाज नितीन वरंडे, गोलंदाज विजयला पाहते. हो, यावेळी फटका बसला. कॅचचा कॉल. कॅच होती थोडीशी जमिनीला ड्रॉप. त्याच्यानंतर सिंगल, 1 धाव. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडला जातो. त्याच्यानंतर एक सिकी सिंगल. एका धावेने धावफलक जाते 6च्या घरात. 1 चेंडू 6 धावा. महत्वाची मॅच. आज बाई संघ थोडासा बंडीचा खेळ, नक्कीच रोहितला बंटी नावाने ओळखलं जातं. बंडीचा खेळ थोडासा शांत राहिला. संघाचा हुकमी एका बंटीला पाहतो आपण. थोडासा खेळ शांत राहिला. नो हरकत. नेक्स्ट साठी शुभेच्छा असतील मित्रांनो. चांगला खेळ दाखवावा लागेल. एका चेंडू 1 धाव आली. हो, या ऑन साईडला दिशा दिली. सिंगल, 1 धाव. आता समीकरण बदलले. वेलकम सागर, तुझं देखील सहर्ष स्वागत. दोन चेंडू झाले. संघाची धावसंख्या 7 झाली. एक मोठा फटका मॅच जिंकू शकते. एक षटकाराची गरज असेल. नितीनने 1 षटकार मारला. दोन्ही साऱ्यांच्या स्टाईलमध्ये मॅच फिनिश करावी लागेल. महत्वाचा 1 चेंडू. हो, या उपवाकडे चेंडू चांगला खेळून काढला. एकदा वेगाने पूर्ण केले. यशस्वी करतो. थोडीशी चुकी फंबल होतो या. ओहो, हे काय करतंय. असा चुका करून चालणार नाहीत. ही धाव तर नव्हती आणि धाव घ्यायची देखील चुकी नव्हती करायची नितीन दादांना. आणि ही एक छोटी धाव आणि रनआउटच्या स्वरूपात धक्का लागतो नितीन वरंडेच्या रूपात आणि फक्त सिंगल, 1 धाव. एकाने धावफलक जाते पुढे आणि जवळते 8च्या घरात. चेंडू झाले 3, धावा झाले 8. चला स्पीड करा लगेच. वडे टीम कॅप्टन राज लगेच जायचं मध्ये आपण मित्र. 1 षटकामध्ये मॅच फिनिश करून टाक. थोडं वेळाचं आयोजन कमिटीचा. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज थोडंसं कानमंत्र दिलं जातं. धावसंख्या एवढी मारली नाही, कानमंत्र देऊन चालणार नाही कारण फक्त समीकरण असेल 5 धावांचं. मैदानाच्या आपण सनीला पाहतोय, राजला पाहतोय. सनी झाले 3, धावा झाले 8. एक मोठा फटका मॅच फिनिश होऊ शकते. आज सकाळी सत्र मॅचेस थोडासा कमी स्ट्राईक रेटच्या होतात, कमी धावांच्या होतात. 24, 25, 26 अशा धावसंख्या पाहतोय आपण सकाळच्या 17पासून. 2 ते 3 मॅचेस 21, 24च्या डिपेंड झाल्यात. एका साईडला टीम दावडी संघ होता तर एका साईडला टीम आटोली संघ होता. 24 धावा 21 धावा डिपेंड केला समोरच्या टीमने. खरंच खेळ चांगला होता. ओहो, ह्यावेळी बॅट स्विंग केले. चेंडू जास्त ऑफ स्टिक पकडतो. या सिटीचा वाईट बॉल. 1 सिंगल धाव. अगोदरच धावेंचा तोटा, त्याच्यामध्ये ह्या धावेंचा तोटा. 1 सिंगल जाऊन पोहोचलाय 9च्या वरात. पहिली मॅच खरंच चांगली पाहतो आपण. ब गटातील शेवटची मॅच पाहतोय. इथे बाजी मारताना पाहायला मिळेल आपल्याला वर्डेवाडी संघ. ओहो, यावेळी फटका फसलाय. राजला फिनिश करण्यासाठी पाठवलं होतं. राजने फटका फसवलाय. कॅच थोडीशी होती चुकी. जमिनीला केली जाते दान आणि तोपर्यंत वेगाने धावा पूर्ण केला जात आहे 2 आणि 2 ने धावफलक पुढे ढकलतंय आणि जाऊन पोहोचतंय
12च्या घरात आणि इथे मॅच जिंकतोय अर्थातच टीम न्यू स्टार. विन झालं बातमीतून 2 मिनिटं. ओके आता जे एक असेल आता सिंगल एक धाव असेल अजून एकच गरज असेल. ओके एकच गरज असेल आता सिंगल फक्त एक असेल नो डाऊट. थोडी चुका होते सिंगल एका धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी टीम न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडीला. एका साईडला आपण पाहतो बाहेर संघ थोडासा पराभूत होताना पाहायला मिळेल का. ओ हो षटकाराने घुटना टेक और तमाशा देख षटकाराने केले मॅच फिनिश. दोन्ही सरांची आठवण करून देणार होते मॅच फिनिश षटकार. न्यू स्टार क्रिकेट संघ मारतो इथे बाजी आणि हाडलक बायलक टीम बाय संघ. चला प्लीज नितीन दा लगेच या प्लीज टॉस करण्यासाठी प्लीज. चला प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं प्लीज. अंकुश दादा प्लीज परत टॉस उडवा दादा. अंकुश दादा प्लीज मान्य टॉस उडवा. समोर 1 रुपये ठेवला बघा दादा. चला प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन या. नो हरकत टीम बाय संघ. नक्कीच या मॅचचा हिरो ठरला अर्थातच टीम वरडेवाडी संघाचा दीपक ठरला जातोय. यायचं दीपक. या ना दोन्ही संघ प्लीज आले प्लीज. चला प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन असतील नितीन दादा लगेच या. आणि या मॅचचा हिरो ठरतोय अर्थातच टीम पातळीवर